नमस्कार मुलांनो. 7वी विज्ञानमधील 10वा घटक आहे आपत्ती व्यवस्थापन. तर प्रथमतः आपण आपत्ती व्यवस्थापन याचा अर्थ समजून घेऊयात. तर आपत्ती म्हणजे संकट आणि व्यवस्थापन म्हणजे येणाऱ्या आपत्तीवर आपण काहीतरी उपाययोजना करणे. तर बघा, काही आपल्या समोर अशी कात्रणं दिसत आहेत. पान नंबर 64 वर तुम्हाला पाहायला मिळतील. तर पान नंबर 64 वर अशी काही कात्रणं आहेत आणि ते आपण या चित्रामध्येही पाहत आहोत. तर पेपरमध्ये इंग्रजी किंवा मराठी असे अनेक पेपर असतात आणि त्याच्यामधून आपल्याला अशा आपत्तीबद्दलच्या काही तुमच्यासमोर कात्रणामध्ये या बातम्या तुम्हाला दिसत आहेत. समजा ट्रक अपघातामध्ये 3घांचा मृत्यू, ही सुद्धा एक आपत्ती आहे. किंवा वर्धा वादळाचे चेन्नईत थैमान, हे वादळ ही सुद्धा एक आपत्ती आहे. रशियाचे विमान कोसळले, विमान अपघात ही एक आपत्ती. म्हणजे अशा आपत्ती आपल्याला आहेत. मग काही आपत्ती या नैसर्गिक आहेत किंवा काही आपत्ती या मानवनिर्मित आहेत. आपत्तीमध्येही 2 प्रकार आहेत की काही आपत्ती ह्या निसर्गतः निर्माण होतात, तर काही आपत्ती स्वतः मानवाच्या चुकांमुळे निर्माण होतात. मग भले आपत्ती कोणतीही असो, परंतु त्याच्यावर आपण व्यवस्थापनही केलं पाहिजे. काही आपत्ती आपण टाळू शकतो, पण काही आपत्ती मात्र आपण नक्कीच टाळू शकत नाही. त्याच्यासाठी आपण दक्षता घेणं गरजेचं असतं. निसर्गनिर्मित व मानवनिर्मित आपत्ती ह्या एकमेकींशी संबंधित असतात. हवामानातील बदलामुळे दुष्काळ पडणं, वीज पडणे किंवा ढगफुटी होणे, वादळे येणे ही निसर्गनिर्मित आपत्तीची उदाहरणं आहेत. तर नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावर असते. त्याला जबाबदार कोण? त्याला आपण काय करू शकतो? या प्रश्नांची उत्तरे मात्र आपल्याला शोधावी लागतात. आता दुष्काळ जर आपण घ्यायचं म्हटलं तर इथं आपल्याला एक माणूस बसलेला दिसतो आहे. जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. यावरून तुमच्या लक्षात येत आहे की हे दुष्काळाचं चित्र आहे आणि हे किती असं भयंकर वाटते बघा. आपण सुद्धा दुष्काळाचे चटके सहन केलेले आहेत, त्यामुळे आपल्याला सुद्धा माहिती आहे की दुष्काळामुळं पाणी टंचाईसुद्धा आपल्याला किती मोठ्या प्रमाणावर झालेली असते. अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी जी परिस्थिती असते त्यालाच आपण दुष्काळ म्हणतो. ही झाली दुष्काळाची व्याख्या. दुष्काळाचे सर्वसाधारणपणे सौम्य दुष्काळ आणि तीव्र दुष्काळ असे आपल्याला वर्गीकरण करता येते. दुष्काळाचे प्रमुख कारण नैसर्गिक असले तरी काही मानवी कृतीमुळे सुद्धा या दुष्काळाची परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली दिसते. आता हे कसं? तर दुष्काळाची अनेक अशी कारणे आहेत बघा. ही दुष्काळाची जी कारणे आहेत ती आपण पाहणं फार आवश्यक आहे. तर पाणी टंचाई झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होते हे या चित्रामध्ये थोडंसं बघा. पाण्याची गर्दी होते, आपल्याला प्यायला पाणी मिळत नाही, त्यात लोकांची भांडणे होतात, विहिरीचं पाणी पुरत नाही, टँकरनं पाणी घ्यावं लागतं, खूप अशा अडचणी. तर या दुष्काळ पडण्याची काही कारणे आहेत ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते. तर अवर्षण म्हणजे खूप दिवस पाऊस अजिबात न पडणं. अतिवृष्टी म्हणजे खूप पाऊस पडणे, म्हणजे कोरडा दुष्काळ आणि ओला दुष्काळ. अतिवृष्टी झाली म्हणजे खूप पाऊस झाला तरी पूर येतो. पुरात पिके वाहून जातात, पिकांचे नुकसान होते, तापमानामध्ये बदल होतो, वादळे, थंड हवा, धुके असे पर्यावरणातील अनेक बदल आहेत. पिकांवर पडणारी कीड असेल, रोग असेल, टोळधाड असेल किंवा उंदीर व घुशी या प्राण्यांपासून होणारा पिकांचा नाश असेल, भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती असेल, परंतु ही सर्व दुष्काळाचीच कारणे आहेत. यापैकी अवर्षण हे दुष्काळाचे मुख्य कारण आहे. दुष्काळाच्या मानवी कारणामध्ये युद्ध अंतर्गत अशांतता, वाहतुकीच्या मार्गांचा अभाव आणि लोकसंख्येची बेसुमार वाढ या बाबींचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. ही झाली दुष्काळाची कारणे.
जगात विविध प्रदेशामध्ये तीव्र दुष्काळ पडतो, प्राणहानी होते, त्याच्या नोंदी पण झालेल्या आहेत. आशिया जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त खंड ठरला असला तरी बहुतांश दुष्काळ अवर्षण प्रवण आणि पूरग्रस्त प्रदेशामध्ये हे पडलेले आहेत. जगात हे भीषण दुष्काळ पडले, त्यात भारत आणि चीनमधील दुष्काळ प्रमुख आहेत. तर या दुष्काळाला जबाबदार कोण? आपण दुष्काळाला जबाबदार आहोत का? या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणं फार गरजेचं आहे. तर बघा, शक्यतो करून आपण हेच सांगू शकतो की आपण दुष्काळाला जबाबदार असू शकतो. आता तुम्ही म्हणाल कसं? आपण कसं काय जबाबदार असू शकतो? तर बघा, पर्जन्यमान आणि लोकसंख्या यांचा समतोल बिघडला की पाण्याचा तुटवडा वाढत जातो. हरित क्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली असली तरी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके यांचा आपण वापर करतो, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन नष्ट होते. हे एक आहेच. तिसरं कारण आहे की आपण कसे जबाबदार? तर अमर्याद पाणी उपसा करतो, त्यामुळेही दुष्काळ पडतो. जमिनीची धूप होते, हेही एक कारण आहे. आणि पाण्याचा गैरवापर करणं हे सुद्धा एक दुष्काळाचं कारण आहे. म्हणजे गरज नसताना विनाकारण भरपूर पाणी वापरणं, पाणी फेकून देणं हा गैरवापर असतो. आता दुष्काळ काय आजकाल पडत नाही, तर प्रथमपासून दुष्काळ पडत आलेले आहेत. अगदी चाऱ्याचे, पाणी पिण्याचे सुद्धा प्रश्न आपल्याला निर्माण झालेले आहेत आणि होतही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज किंवा शाहू महाराज यांच्या काळात सुद्धा दुष्काळ पडत होते आणि त्या दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना राबवल्या होत्या, हेही आपण वाचलेलं आहे. त्यातील पाणी पुरवठा आणि पाणीसाठ्याच्या योजना ह्या आजच्या परिस्थितीत सुद्धा आदर्श ठरलेल्या आहेत. येणाऱ्या संकटावर किंवा आपत्तीवर आपण मात करणं गरजेचं आहे, त्याला तोंड देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सुद्धा काही उपाययोजना करू शकतो बघा. आणि त्या उपाययोजना आपण केल्या पाहिजेत की जेणेकरून त्या आपल्याला स्वतःला आणि समाजालाही उपयोगी पडतील. मलिक अंबरने औरंगाबादमध्ये असंच पिण्याच्या पाण्यासाठी एक नहर योजना राबवली होती. नहर म्हणजे कालवा. ती आजही अस्तित्वात आहे आणि त्यासाठी आपण त्याबद्दल अधिक माहिती मिळवा. दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना सुद्धा करता येतात. तर बघा, दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करणं फार महत्त्वाचं आहे आणि पाण्याचा पुनर्वापर सुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर दुसरं असं आहे की स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे योग्य असं आपण नियोजन करू शकतो किंवा करणं गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे वृक्ष तोड थांबवली पाहिजे. म्हणजेच काय, तर वृक्ष तोड थांबवून नवीन वृक्ष लागवड करून त्याचं आपण संगोपन आणि संवर्धन केलं पाहिजे. हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन आपण नियोजनामध्ये बदल केला पाहिजे. असं जर आपण केलं तर आपण बऱ्यापैकी दुष्काळाची तीव्रता कमी करू शकतो. तर अशा पद्धतीने दुष्काळ का पडतो, त्याची कारणे, दुष्काळाला मानवसुद्धा जबाबदार आहे. बरं, दुष्काळ पडतो तर त्याची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना करू शकतोच, हे आपण पाहिलंच. तर अशा पद्धतीनं आपण दुष्काळावर बऱ्यापैकी प्रयत्न करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त दुष्काळ नाही तर दुष्काळाच्या विरुद्धसुद्धा कधी परिस्थिती निर्माण होते. आतापर्यंत आपण पाहिलं तो कोरडा दुष्काळ. आता आपण पाहूयात ते म्हणजे पाऊस पडल्यामुळे आपल्याला कशा आपत्तीला तोंड द्यावं लागतं. तर उदाहरणार्थ महापूर. आता ह्या महापूर कसा येतो, तर त्याला आपण ढगफुटी म्हणू थोडक्यात. काही वेळा असं होतं की
पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेलं पाणी असतं ते पावसाच्या स्वरूपामध्ये जमिनीवर न पडता जमिनीकडील उष्ण तापमानामुळं त्याची परत वाफ होते आणि ती ढगातच सामावली जाते. परिणामी त्या ढगात वाफेचा अधिक साठा होत असतो आणि शीघ्र संगणन क्रियेमुळे अचानकपणे काय होतं तर एखाद्या विशिष्ट किंवा लहान अशा भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर प्रति तासाला किंवा त्यापेक्षा अधिक सुद्धा पाऊस पडतो आणि यालाच आपण म्हणतो ढगफुटी होणं. आता या ढगफुटीमुळं काय होतं तर अचानक पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं अगदी मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांची पाण्याची पातळी वाढते आणि मग महापुरासारखं संकट येतं आणि या संकटाला म्हणजे या आपत्तीला आपल्याला तोंड द्यावं लागतं. तर खूप जोराचा पाऊस येणं आणि त्याच्यामध्ये खूप जोराचा पाऊस आला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची पातळी वाढते, महापूर येतो आणि या महापुरामध्ये जीवित आणि वित्तहानी होते, घरे पडतात, वाहून जातात, खूप मोठ्या नुकसानाला आपल्याला सामोरं जावंच लागतं. तर या महापुरावर काही संरक्षणात्मक उपाययोजनासुद्धा करणं गरजेचं आहे. तर डोंगराळ प्रदेशामध्ये लहान धरणं बांधणे, पाझर तलावाची निर्मिती करणे, नद्यांचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करणे, नवीन जंगल लागवड करणे किंवा नद्या जोडणे हे आपल्याला संरक्षणात्मक उपाय करता येतील. तर यात ढगफुटीची कारणंसुद्धा आपल्याला बघा खूप अशा झालेली आहेत आणि होत आहेत. तर 6 ऑगस्ट 2010 सालीसुद्धा ढगफुटी झाली होती आणि त्या लडाखमधील लेह या ठिकाणी ती झालेली होती. 26 जुलै 2005 रोजी मुंबईमध्ये झालेली ढगफुटीची घटना ही सर्वांच्या लक्षात राहील अशी विलक्षण होती. त्या दिवशी तर 8 ते 10 तासामध्ये सुमारे 950 मिलीमीटर म्हणजेच 37 इंच इतकाच पाऊस पडला होता आणि संपूर्ण मुंबईत जलमय झाली होती. अशी खूप वेळा आपत्ती येते आणि याच्यावर सरकारसुद्धा काही उपाययोजना करतं. तर भारत सरकारने सुद्धा राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना 1976 साली केलेली होती आणि पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्नसुद्धा या आयोगामार्फत केलेले आहेत. तर राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत जर पूर नियंत्रणासाठी आपण आराखडा तयार केलेला असला तर त्या आराखड्यामुळे मोठ्या प्रमाणामधील जीवित आणि वित्तहानी आपल्याला टाळता येणार आहे. तर अशा पद्धतीने दुष्काळ आणि महापूर या 2 नैसर्गिक आपत्तींबद्दल आपण आज माहिती घेतलेली आहे. तर तुम्ही उद्याच्या वेळेस तुम्ही काय करायचं तर याच्यावर काही प्रश्न निर्माण करायचे आहेत आणि प्रश्न तयार करून त्याची उत्तरं लिहायची आहेत आणि एक 10 प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा, अशी 10 प्रश्नांची निर्मिती करून उत्तरे लिहा आणि मला व्हॉट्सअपला पाठवून द्या. धन्यवाद.